श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आपण वेगवेगळ्या सेवा करतो, वेगवेगळ्या उपाय करतो. प्रत्येक दिवसानुसार लक्ष्मी प्राप्ती साठी आपण सर्वात महत्त्वाचा प्रभावी उपाय म्हणजे आपण श्रीयंत्र खरेदी करायचं आणि त्याची देवघरात किंवा आपण जिथे आपला व्यवसाय असेल तिथे किंवा मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्ये स्थापना करायची आणि त्याचे खूप प्रभावी आपल्याला परिणाम दिसतात. तर ते आपण श्रीयंत्राचं मागच्या वेळेमध्ये पाहिलं की श्रीयंत्राचे आपल्याला काय फायदे होतात किंवा आपण श्रीयंत्र का स्थापन करायचं. तर लक्ष्मी प्राप्तीचं एक प्रभावी साधन म्हणून किंवा एक प्रभावी शक्ती आहे श्रीयंत्रामध्ये की लक्ष्मी खेचली जाते किंवा आपण श्रीयंत्राची यथाविधी पूजा केली, स्थापना केली तर आपल्या घरामध्ये निश्चितच आपल्याला खूप सारे परिणाम, शुभ परिणाम पाहायला मिळतील आणि दरिद्रता कधीच येणार नाही. नैराश्य, नकारात्मकता आपल्या घरातून निघून जाईल आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये सतत वास करेल. तर हे श्रीयंत्र असतं कसं किंवा ते कसं स्थापन करायचं आणि ते देवघरात ठेवताना ठेवायचं कसं, तर त्याच्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर पाहू शकता माझ्याकडे असं श्रीयंत्र आहे. हे मी कुंकू मार्चन केलंय म्हणून ते माखलेलं आहे कुंकवाने किंवा कुंकू दिसत आहे तुम्हाला. तर हे जवळून पाहू शकता तुम्ही. हे पहा, असं आहे माझं श्रीयंत्र. असं पाहू शकता. हे पहा, असं धरते मी. हे पाहून घ्या. असं आहे. तर हे वेगवेगळे आकार आहेत. हा खालचा आकार, हे 3 जे वेगळे चौकोनी आकार आहे किंवा हे 3 जे गोल आहेत किंवा हे जे त्रिकोण आहेत यांचं एक विशिष्ट महत्त्व आहे आणि हा जो वरचा बिंदू आहे त्याचं पण एक महत्त्व आहे. तर ते मी तुम्हाला सांगते आहे. तर श्रीयंत्रामध्ये आकृतीभोवती 8 कमळाच्या दलांचे एक वलय असते. त्याच्या दुसऱ्या वलयामध्ये 16 कमळांच्या पाकळ्यांचे एक वलय असते. त्याच्या चारही बाजूंनी 3 वर्तुळाकार पायऱ्या असतात, ज्या की ह्या अशा असतात. हे पाहू शकता तुम्ही. ह्या 3 वर्तुळाकार पायऱ्या आहेत. त्याच्यानंतर खाली विशिष्ट आकारमानाचे 3 चौकोन असतात, जे हे आहेत. हे 3 चौकोन आहेत. 1 2 3 आणि ते विशिष्ट आकार आहे. हा बाहेर आलेला आकार आहे आणि हा परत आतमध्ये गेलेला हा विशिष्ट आकार आहे. आणि श्रीयंत्राचं हा एक बिंदू असतो, पाहू शकता. आणि सगळीकडून सारखं नसतं. जे हे टोकं आलेली आहेत त्रिकोणांची ही सारखी नसतात, तर विशिष्ट ठिकाणीच ती एकसारखी असतात. पाहू शकता या बाजूला ही सारखी आहेत आणि ही ठेवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. तर श्रीयंत्रामध्ये 60 देवींच्या लक्ष्मी रूपांची विराजमान असतात किंवा 60 लक्ष्मीची रूप त्याच्यामध्ये विराजमान असतात या विशिष्ट आकारामध्ये. त्यामुळे आपण श्रीयंत्राची स्थापना करतो आणि त्यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते. तर ही एक अशी वस्तू आहे की जी आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला दरिद्रता कधीच येणार नाही आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी सतत वास करेल आणि आपण आपली परिस्थिती एकदम छान राहील, आपल्या घरात समृद्धी, सुख, समाधान राहील. तर यासाठी आपण श्रीयंत्र अवश्य आणावं. आणि याची स्थापना कशी करायची आहे, तर श्रीयंत्राची ही जी वेगवेगळे हे त्रिकोण आहेत तर हे कुठेही एकसारखे दिसत नाही. पण ज्या ठिकाणी हे पाहू शकता तुम्ही, हे जे आहे हे जे त्रिकोण आहेत हे इथे एकसारखे आहेत. पाहू शकता. हे पहा, इथे एकसारखे एका रेषेत आहे. तर ही बाजू आपल्याला पश्चिमेकडे ठेवायची आहे. म्हणजे आपलं देवघर जर पूर्व पश्चिम असेल तर ही बाजू आपली पश्चिमेकडे आली पाहिजे, अशी आपण याची स्थापना करायची आहे. आणि ही श्रीयंत्र ठेवण्याची योग्य पद्धत आहे. कारण तुम्ही दुसरीकडे पाहूच नाही शकत की हे त्रिकोण कुठेच एकत्र होत नाहीत, पण याच ठिकाणी ते एकत्र होतात. ते अगदी सरळ रेषेत दिसतात. ते पाहू शकता तुम्ही. अगदी सरळ रेषेत दिसतात ते. हे पहा. तर ही बाजू आपल्याला आपल्याकडे ठेवायची आहे. म्हणजे आपण पूजा करताना ही बाजू आपल्याकडे आली पाहिजे अशा रूपाने आपल्याला ठेवायचं आहे किंवा ही पश्चिमेकडे आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला श्रीयंत्र ठेवायचं आहे. तर ही निश्चित गोष्ट लक्षात ठेवा. आणि आपण श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करताना विशिष्ट ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा किंवा जर आपल्याला ते शक्य नसेल तर नवारण मंत्रही आपण 108 वेळा किंवा 11 माळी जप केला तर त्याचे खूप चांगले परिणाम होतात.
श्रीयंत्र हे खूप चमत्कारिक साधन आहे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचं. आणि श्रीयंत्रामध्ये अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी असे 2 यंत्र येतात. अधोमुखी म्हणजे जे पूर्ण सपाट असतं किंवा तांब्याचं बनतं, आणि ऊर्ध्वमुखी म्हणजे हे अशा प्रकारचं की ज्याचा आकार असतो विशिष्ट. आणि हे विशेष करून आपल्या पूजांमध्ये किंवा साधनांमध्ये खूप प्रभावी रूपाने मांडलं जातं किंवा मानलं जातं आणि याची विशिष्ट पूजा केली जाते. तर श्रीयंत्र ठेवताना नेहमी तांदूळावर ठेवायचं आहे किंवा लाल कपड्यावरती ठेवायचं आहे. आणि धनप्राप्तीसाठी आपण एखाद्या छोट्याच्या डिशमध्ये काही रुपयांचे किंवा 2 रुपयांचे कॉईन ठेवायचे आणि त्याच्यावरती श्रीयंत्र ठेवायचं आहे. त्याने आपल्याला खूप चांगले परिणाम पाहायला मिळतील. निश्चितच तुम्हाला या व्हिडिओचा उपयोग होईल की श्रीयंत्र कसं आणावं, कसं असावं आणि त्याचे मोजमाप काय आहेत आणि ते देवघरात ठेवताना कसं ठेवावं, ते पश्चिम बाजू म्हणजे पश्चिमेस कोणती बाजू आली पाहिजे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.